या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। चिकन बिर्याणी 80 रुपयामध्ये, मटन बिर्याणी 70 रुपयामध्ये। शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। खरं म्हणजे तर महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आपले जे 3 आमदार आहेत पण ते भाजपच्या गळ्याला लागलेले आहेत, पण कसं होणार नाही? भारतीय जनता पार्टीकडे ते आमदार काही कामाचे, विकासाच्या कामाच्या या अनुषंगाने गेलेत। मतदार कुठं हलत नसतात, कारण मतदान निवडून आलेले आहेत, त्यांना कळते सगळ्याला। उलट समोरच्या पक्षातच प्रचंड अस्वस्थता दिसून येते आम्ही उमेदवाराबरोबर भेटायला गेल्यानंतर मतदाराला। आणि मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले वसंत नाना देशमुख हे निश्चितपणे निवडून येतील। इकडे राजेंद्र राऊत यांचं देखील पारडं जड मानलं जात आहे, कारण पालकमंत्री ज्या पद्धतीनं गेल्या अनेक दिवसापासून हे पहा, पालकमंत्री साहेब असतील किंवा भारतीय जनता पक्ष असेल आणि किंवा आम्ही प्रत्येकजण आपापला उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात। आत्ताच ठरत नाही ना पारडं कोणाकडे जड आहे, पण हे मात्र नक्की आहे की आमच्याकडे 70-80च आघाडीकडे, महाविकास आघाडीकडे मतं आहेत। पवार साहेबांच्या पक्षाकडे 16च आहेत, परंतु निश्चितपणे यात मताधिक्य चांगल्या प्रकारे पडेल आम्हाला, याची मला खात्री आहे। राजेंद्र राऊत आणि वसंत नाना यांच्या जरी लढत होत असली तरी दुसरीकडे पालकमंत्री विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील नाही, आम्ही असं काही समजत नाही। आम्ही 2 पक्षाच्या आयडिओलॉजीवर ही निवडणूक आहे। आम्ही पुरोगामी विचाराचे आहेत, आम्ही आमच्या पक्षाचे आयडिओलॉजी घेऊन उमेदवार उभा केलेला आहे आणि कुठल्या व्यक्तीच्या विरोधात आमचा उमेदवार नाही आहे। हे आमच्या आयडिओलॉजीसाठी उभा केलेला उमेदवार आणि तो निश्चित जिंकून येईल। सोलापूरमध्ये एक पाहायला मिळालं की ज्या पक्षानं उमेदवारी दिली, आमदार केलं, असेच लोक आपले आमदार दुसऱ्या म्हणजे पार्टीला। अरे काय नाही काय होतंय, हे सर्वच पक्षात आता पाहिलं असेल, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पण चालू आहे। आता एक नवीन संस्कृती उदयाला यायला लागली आहे, त्याला जबाबदार कोण आहे माहीत नाही, पण लोकशाही मात्र याच्यामुळे अडचणीत येते आणि हे होणं योग्य नाही असं मलाही वाटतं। पण वसंत नाना हे कुठेतरी कमजोर पडले असं वाटतं? नाही, कमजोर वगैरे काय नाही। हे बघा, मगाच म्हणलं मी 70-80 मतावरून जर आम्ही जिंकण्याची आशा ठेवत असेल तर आम्ही काहीतरी मतदारापर्यंत पोचलो असेल ना। त्यामुळे मला आशा आहे की आमचा उमेदवार वैचारिक आजकाल सगळ्या जे महागाई वाढते ह्याच्या विरोधात नगरसेवकाला त्यांच्यासुद्धा जाणीव झालेली आणि मतदान आम्हाला करतील अशी मला आशा आहे। पण आज तुम्ही बघितलं असेल, काल परवा उद्धव सेनेचे 6 खासदार फोडलेले आहेत, आपले आमदार देखील आता विधान परिषद तिथे गेले आहेत। काय वाटतंय, भाजप कुठेतरी दबाव तंत्राचा वापर करतोय? ते सरळ दिसतेच ना, सरळ दिसते, लोकांनाही जाणवते ते जाणवते, म्हणूनच लोकात अस्वस्थता आहे। बाहेरचे तुम्ही किती घेत आणि प्रचंड अस्वस्थता त्यांच्या मतदारात आहे, हे आम्हाला भेटल्यानंतर कळतं। पालकमंत्र्यांना कुठंतरी ही निवडणूक म्हणजे फार म्हणजे कठीण जाणार असं वाटतं, कारण धावपळ त्यांची। पालकमंत्री साहेबाचा किंवा आणखी कोणाचा हा विषयच नाही, हा विषय 2 पक्षाचा, राजकीय पक्षाचा, जो एक आपल्या विचारधारेवर काम करणाऱ्या 2 उमेदवाराला उभा केले त्यांची निवडणूक आहे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांचे सर्व नेते प्रयत्न करतात, आम्ही आमचे प्रयत्न करतोय। शेवटी मतदार ठरवणार आहेत कोणाला निवडून आणण्याचं। शहरात भाजपचे नगरसेवक जास्त आहेत, तर ग्रामीणमध्ये काय चित्र म्हणजे? सगळीकडेच मी तुम्हाला तेच सांगतो ना, शहर असो ग्रामीण असो, मतदारात थोडं चलबिचल आहे आणि त्याचा फायदा आम्हाला होईल, अस्वस्थता आहे। नाही, गुलाल तर शेवटी नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य ठरवतील। आम्ही आशा करतोय की आमचा विजय होईल। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडे पीर। सोलापुरात हॉटेल बडे पीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन,
यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.